आजकाल माझा पण हेअरफॉल खूप वाढलाय, त्यासाठी आज मी हेअर सिरम बनवणार आहे. तर त्याआधी सकाळी सकाळी मी इकडे महाराजांची पूजा करून घेतली. आता पूजा करताना जेव्हा धूप लावलेलं असते ना, तेव्हा किती मन छान आणि प्रसन्न होतं ना. आणि संध्याकाळी असा जोरात पाऊस चालू झाला ना, वातावरण पूर्ण शांत आणि थंड झालं. जीवाला थोडं बरं वाटत होतं. आता संध्याकाळी मी थोडंसं फ्रेश झाले, पण माझ्या लक्षात आलं की घरभर पूर्ण केस पडतायत, म्हणजेच आपला हेअरफॉल वाढलेला आहे. कारण गेल्या काही 2-3 महिन्यात ना माझं हेअर केअर कडे अजिबात लक्ष नव्हतं आणि आता हे केस ना मी वेणी घातल्यामुळे वेवी झालेले. तर इकडे चला हेअर सिरम बनवूया. थोड्याशा कलंजी, थोडीशी मेथी आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जी कांद्याची साल आपण फेकून देतो ना, तीच प्रॉपर 2-3 वेळा वॉश करून आपल्याला घ्यायची आहे. याचा रिझल्ट बेस्ट आहे. आता असं नाही म्हणणार की गुडघ्यापर्यंत वाढतील, पण हेअरफॉल कमी होईल. थोडी थोडी हेअर ग्रोथ चालू होते. ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि ते अर्धा ग्लास होईपर्यंत छान उकळून घ्यायचं. आणि एवढ्या मेहनतीने मी काहीतरी केले आणि ते माझ्या हातून सांडणार नाही असं पॉसिबलच नाही. इकडे थोडंसं हेअर सिरम सांडलं, पण आता मात्र आपल्याला एवढं उरलेलं पण सांडायचं नाही, म्हणून मी या बॉटलमध्ये ते व्यवस्थित भरणार आहे. आता माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे, म्हणून मी ही लिव्हॉन सिरमची बॉटल वापरत आहे. तुमच्याजवळ स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही ते वापरू शकताय. रोज तुम्ही हे सकाळी किंवा संध्याकाळी हेअरला स्प्रे करा आणि व्यवस्थित थोडंसं ड्राय होऊ द्या. आणि हो, याच सोबत इंटरनल हेल्थची पण काळजी घ्या. बाय.